मुंबईत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार, ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय शिंदे घेणार, तर पुणे पिंपरीत भाजपकडून स्वबळाचा नारा। ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याची शिंदे चाचपणी करणार, तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेनाही स्वतंत्र लढण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजे। चेन्नीथलांसमोर मी माझी भूमिका मांडली, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, भाई जगतापांची प्रतिक्रिया। मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा, तीच भावना भाई जगतापांनी बोलून दाखवली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। काँग्रेससोबत युती संदर्भात काही चर्चा झालेली नाही, भाई जगतापांनी थोडी सबुरी बाळगावी, अविनाश जाधवांचा सल्ला। युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, जाधवांची प्रतिक्रिया। संगमनेर शहरातील मतदार याद्यांमध्ये घोळ, बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर थोरातांचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। बाळासाहेब थोरातांच्या आरोपांवर राधाकृष्ण विखे यांची बोचरी टीका। महायुतीच्या 54 आमदारांना 5 कोटींचा निधी, विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर। यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेच्या 5 तर इतर 2 आमदारांचा समावेश। संजय राऊतांचं घर लाचेशिवाय चालत नाही, नितेश राणे यांचा आरोप, तर जनतेच्या सेवेसाठी आमदारांना निधी दिला असेल तर राऊतांना पोटदुखी का? आमदारांच्या निधी वाटपावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंचा निशाणा। देवेंद्र फडणवीसांनी पैसा फेक तमाशा देख पद्धत अवलंबली, निधी वाटपावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। शेतकऱ्यांसाठी पैसे नाही, आमदारांसाठी 270 कोटींची खैरात, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। विरोधी आमदारांनाही 3 कोटींचा निधी देण्याचं धाडस दाखवायला हवं होतं, सत्ताधारी आमदारांच्या निधी मंजुरीवरून आव्हानांची टीका। उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासानी जात भेट, राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। आजूबाजूला 18 मशिदी असताना शनिवार वाड्यातच नमाज पठण का? शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून मंत्री नितेश राणे यांचा सवाल। शनिवार वाड्यातील नमाज पठण हा हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न, नितेश राणेंचं वक्तव्य। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, युती धर्म पाळण्या अगोदर पुणेकर धर्म पाळा, रवींद्र धंगेकरांचं भुवया उंचावणारं ट्विट। शिंदेंनी अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई केलेली नाही, धंगेकरांची प्रतिक्रिया, तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी नेहमी शिंदेंचं पाठबळ राहील, संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, धंगेकरांचं वक्तव्य। धंगेकरांकडून मोहळांचा जुना व्हिडिओ व्हायरल, गोखले लँडमार्कची जाहिरात करतानाचा मोहळांचा हा व्हिडिओ दरम्यान मी गोखले बिल्डरचा भागीदार नाही, मोहळांचे यावर स्पष्टीकरण। रवींद्र धंगेकरांकडून व्यावसायिक निलेश नवलखांचा व्हिडिओ शेअर, मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे माझं नुकसान झालंय, आम्ही रवींद्र धंगेकरांसोबत, व्यावसायिकाची प्रतिक्रिया, धंगेकरांकडून पोस्ट। मी ज्याची जाहिरात केली तो कपड्याचा दुकानदार आहे, बिल्डर नाही। व्हायरल झालेल्या जाहिरातीच्या व्हिडिओवर रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण, व्यावसायिक तरुणांच्या विनंतीवरून मी ती जाहिरात केली, धंगेकरांचं वक्तव्य। मेधाताईंनी कोथरूडमधल्या गोळीबाराचा आवाज त्यांना येत नाही का? वसंत मोरे यांचा सवाल। मोहोळ प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी शनिवार वाड्याचं प्रकरण, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज, ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता, महापालिकेने बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात स्थगिती नको, व्यवहार रद्द करावा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार, जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा। महादेव जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुतीसोबतच, रासपा आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत, रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार। अंबरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू, वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। मीना सूर्यवंशी असं या महिलेचं नाव, रुग्णालयात आल्यानंतर 15 मिनिटात मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण, तर अंबरनाथमध्ये सध्या 3 रुग्णवाहिका असल्याची माहिती। रुग्णालयात दाखल करतेवेळी मीना सूर्यवंशींची प्रकृती चिंताजनक होती, उपचाराच्या 15 मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला, वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याच्या आरोपांवर BG छाया रुग्णालयाचं स्पष्टीकरण। मंत्र्यांच्या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरपराधांचे बळी जात आहेत, राज्यात मंत्र्यांमध्ये प्रोटोकॉलची स्पर्धा सुरू झाली, अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी संजय राऊतांची टीका। कुठेही काही झालं तरी राऊतांना एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच दिसते, मात्र शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार, ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील, म्हस्केंचा पलटवार।
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता येईल, मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून विश्वास व्यक्त. दिवाळी स्नेह मेळाव्यातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. मागच्यासारखा रडणार नाही तर आता लढणार, मी निवडणुकीत उतरणार, मुलालाही उतरवणार, वसंत मोरेंची प्रतिक्रिया. रासप कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, रासपचे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते यांचं वक्तव्य. जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुती सोबतच, रासप आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत. छत्रपती संभाजीनगरातील वंचितच्या मोर्चाला परवानगी नाकारली, आरएसएसच्या कार्यालयावरील वंचितच्या मोर्चाला परवानगी नाही. वंचितचे पदाधिकारी राहुल मकासरेंवर गुन्हा दाखल केल्यानं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई केल्याचा आरोप. वसई किल्ल्यातील धक्कादायक प्रकार. वसई किल्ल्यातील सुरक्षा रक्षक आणि तरुणामधील वादाचा व्हिडिओ व्हायरल. मराठी तरुणाने हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाला जाब विचारलाय. शिवरायांच्या भूमीत त्यांचा विरोध करणाऱ्यांना धडा शिकवू, वसई किल्ल्यावर घडलेल्या प्रकारावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. शिवरायांच्या विषयातील व्यक्तीचा देखील सन्मान झाला पाहिजे, राणेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणीचा लाभ घेत आता 164 कोटी रुपयांचा घोळ. आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? सरकारी तिजोरी रिकामी करायची तर ही भाजप मिंधेंची जुनी खोड आहे. आदित्य ठाकरे यांची ट्विट करत राज्य सरकारवर टीका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अमित भगरेंनी सहकुटुंब राधाकृष्ण विखेंची भेट घेतली आहे. अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद एसटीसाठी राखीव झाल्याने या भेटीला महत्त्व आहे. नारायण राणेंनी सहपरिवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राणेंनी शिंदेंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तर शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकरांनी राणेंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कोचेंनी घेतली बंजारा उपोषणकर्त्यांची भेट. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी विजय चव्हाणांचं गेल्या 6 दिवसांपासून उपोषण. खोतकर आणि कोचेंकडून विजय चव्हाणांची विचारपूस. मीरा भाईंदरमध्ये आजारी महिलेला मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मदत. 75 वर्षाच्या या महिलेला गंभीर दुखापत झाली होती. जीवनावश्यक वस्तू आणि फळे आजारी महिलेला दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या जमिनीवर बेकायदा इमारत बांधून भूमाफियांनी 8 जणांना 1,21 लाखांना फसवलं. मानपाडा पोलिसांकडून भूमाफियांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.